नमस्कार, कसे आहेत आपण सगळे? आणि तुम्हाला माझ्या युट्यूब चॅनलमध्ये परत परत खूप खूप स्वागत आहे. तुम्हाला माझं नाव तर माहितीच आहे, मी प्रियदर्शन बाबू. आणि माझ्या ह्या युट्यूब चॅनलवरती मी मुंबई किंवा महाराष्ट्राबद्दल 5 प्रश्न विचारणार आहे तुम्हाला, आणि त्या प्रश्नांची उत्तरही मी देणार आहे, पण एक दिवस सोडून. तर तुम्ही त्या एका दिवसात त्या प्रश्नांची उत्तरं मला कॉमेंट्समध्ये लिहू शकता, आणि जर तुमची उत्तरं बरोबर असली तर तुम्हाला प्राइजही भेटू शकतं. तर आता ह्याच गोष्टीवर काल जेव्हा व्हिडिओ मी अपलोड केलेला तेव्हा मी 5 प्रश्न तुम्हाला विचारलेले, आणि आज मी तुम्हाला त्या 5 प्रश्नांची उत्तरं देणार आहे. तर काही वेळ न घालवता आपण फटकन ना कालची उत्तरं बघूया, आणि त्याच्यानंतर मग आजच्या प्रश्नांवरती पण जायचंय. तर कालचा प्रश्न नंबर पहिला: मुंबई हे शहर 7 बेटांपासून बनलेले आहे. BC 3ऱ्या शतकामध्ये एका प्रसिद्ध राजेने मुंबईवर राज्य केले होते. तुम्हाला त्या राजाचं नाव माहिती आहे का? तर आता मी तुम्हाला सांगितलं की सगळे प्रश्न मुंबई किंवा महाराष्ट्राबद्दलच असतील, तर तुम्हाला जास्त काही इकडचं किंवा तिकडचं विचार करायची गरज नाहीये. आणि ह्या प्रश्नाचं उत्तर पण खूप सोपं आहे. जो राजा आहे त्याचं नाव अशोका आहे. तर अशोका हा राजा तर आपल्याला सगळ्यांना आपल्या ह्याच्याबद्दल तर माहितीच असणार, आपण वाचलं पण असेल त्याच्याबद्दल. पण खूप कमी जणांना हे माहिती असेल की एका काळी ते मुंबईचे पण राजे होते. आणि आता आपण पुढे जाऊया प्रश्न नंबर 2 कडे. आपण सर्वांनी एशियाटिक लायब्ररी तर बघितलीच असणार. एशियाटिक लायब्ररीचे जे पायऱ्या आहेत त्यांना तर आपण अनेक मूवी मध्ये, त्यांच्या शॉर्ट्स मध्ये तर आपण नक्कीच बघितलं असणार. तर त्यापैकी पहिल्या पहिला पायरा आहे त्याच्यावरती एक नंबर लिहिलेला आहे. तुम्हाला मला फक्त हे सांगायचं होतं की त्या पायऱ्यावरती नंबर काय लिहिलेला आहे. तर तुम्हाला वाटेल हे प्रश्न खूप कन्फ्युजिंग आहे, ह्याचं काय सोपं उत्तर नसेल, पण उत्तर एकदमच सोपं आहे. जे उत्तराची वाट मी बघत होतो ते आहे 0. तर ते सुरुवात होती म्हणून त्याच्या खालती 0 हा नंबर लिहिलेला आहे, आणि हाच उत्तर होता. एकदम सोपा होता. आणि आता पुढे जाऊया प्रश्न नंबर 3 कडे. तर हे आहे, पहिल्या जागतिक महायुद्धामध्ये म्हणजे फर्स्ट वर्ल्ड वॉर मध्ये मुंबईतील एका फेमस वास्तूचा उपयोग 600 बेडचे हॉस्पिटल म्हणून केला गेला होता. तुम्ही ही वास्तू ओळखायची आहे. तर तुम्ही विचार करा, त्या काळाला कुठली एवढी अशी मोठी बिल्डिंग असेल जिकडे 600 लोक पुरू शकतात, आणि त्याला हॉस्पिटल म्हणून केलं गेलं होतं. तर ज्या बिल्डिंगचं नाव किंवा ज्या वास्तूचं नाव मी बोलत होतो, ह्या प्रश्नाचं उत्तर आहे द ताज हॉटेल ऍट मुंबई. तर जे आपलं ताज हॉटेल आहे, जिकडे 26/11चे अटॅक पण झालेले आणि खूप काय झालं, आणि हे एक हिस्टॉरिक मॉन्युमेंट आहे आपल्या शहरात. तर हे एका काळी एका 600 बेडचा हॉस्पिटल पण होतं. तर हे फक्त हे दाखवतं की आपण जे भारतीय लोक आहेत, मदत कोणालाही करायची असेल तरी आपण पहिला पुढे येतो. तर ह्याच पॉइंट वरती आता प्रश्न नंबर 4 कडे जाऊया. 19व्या शतकात जेव्हा इंग्रज भारतात आले त्यापैकी अनेक जण मुंबईतच होते. मुंबईतील स्थानिक जेवण त्यांना न आवडल्यामुळे त्याने एक गोष्ट सुरू केली. तर त्याने नक्की काय सुरू केलं? आणि काल प्रश्न विचारताना मी तुम्हाला हे पण बोललेलो की ह्या गोष्टीचा लाभ आपण अजूनही घेतो, आणि ह्याबद्दल तर नक्की आपण सर्वांनीच ऐकलेलं असणार. तर जे तेव्हा सुरू झालेलं ते होतं मुंबईचा जे डब्बावाला सिस्टम आहे, हे तेव्हा सुरू केलं गेलं होतं. आणि अजूनही खूप लोक मुंबईचे जे डब्बेवाले आहेत त्यांची सर्व्हिस अजूनही वापरतात. तर हे होतं 4था प्रश्न कालचं. आणि आता जाऊया आजच्या 5व्या प्रश्नाकडे. तर हे आहे, तुम्हाला एक शब्द ओळखायचा आहे. या शब्दाची नोंद ऑक्सफर्ड डिक्शनरी मध्ये आहे. हा शब्द इतका स्पेशल आहे की बरेच जण त्याचा शोध मीच लावला असे सांगतात. बरेच गीतकार, संगीतकार, लेखक आणि फेमस फिल्म प्रोड्युसर अमित खन्ना यांनाही या शब्दाचे क्रेडिट घ्यावेसे वाटतं. ह्या एका गोष्टीमध्ये
भारत अमेरिकेपेक्षा मोठा निर्माता झाला आहे. तर हा कुठला शब्द आहे ज्याच्याबद्दल मी बोलत आहे? तर हा जो शब्द आहे हा एक खूप कॉमन शब्द आहे आणि आपल्याला खूप भरपूर ऐकला असणार. आणि आपण मुंबईत राहतो, तर मुंबई जे आपण ह्या इंडस्ट्रीचं सेंटर आहे. तर आता मला वाटतं तुम्हाला कळलं असेल काय बोलतोय मी. तर हा शब्द जो आहे तो आहे बॉलिवूड. तर बॉलिवूड मध्ये जेवढे फिल्म बनवतात वर्षात ते हॉलिवूड पेक्षा खूप खूप जास्त आहे. तर म्हणून फक्त ह्या क्षेत्रात बॉलिवूड म्हणजे आपला देश हॉलिवूड पेक्षा पुढे गेलेला आहे. तर हे होते कालची उत्तरं. आणि आता आपण आजचे 5 प्रश्नांकडे जाऊया. तर हे आहे आजचा पहिला प्रश्न. 1933 मध्ये लॉरेल अँड हार्डी चा सिनेमा द डेव्हिल्स ब्रदर फ्रानोजी सिद्वाने बांधलेल्या थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता. लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्स प्रमाणे भारतातील पहिले एअर कंडिशन थिएटर म्हणून या थिएटरची नोंद झाली आहे. मी कोणत्या थिएटर बद्दल बोलत आहे? तर आता तुम्हाला मी परत सांगतोय की हे जे सगळे प्रश्न आहेत सगळे मुंबई किंवा महाराष्ट्राबद्दलच आहेत. तर तुम्हाला फक्त तेवढंच विचार करायचा आहे आणि ह्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला सर्वांना लगेच येईल असं मला वाटतंय. तर आता जाऊया पुढे आजच्या दुसऱ्या प्रश्नाकडे. तुम्हाला एक व्यक्ती ओळखायची आहे. विमानचालन किंवा एव्हिएशन ह्या क्षेत्रामध्ये काहीही संबंध नसताना यांना इंडियन एअरफोर्सने ग्रुप कॅप्टन ही मानधारी पदवी दिली. 2012 मध्ये यांना ऑनररी मेंबर ऑफ द ऑर्डर ऑफ ऑस्ट्रेलिया ही पदवीही मिळाली. तर हे कोण आहेत ज्यांना ह्या फील्ड मध्ये काहीही एक्सपिरियन्स किंवा काहीही नसतानाही यांना एवढे मोठे पद दिले गेले होते? आता पुढे जाऊया आजच्या तिसऱ्या प्रश्नाकडे. हिंदुत्व हा शब्द आपण खूपदा ऐकतो. हा शब्द कोणी शोधून काढलेला हा आहे प्रश्न. पण आता तुम्हाला थोडी मदत करायला म्हणून मी तुम्हाला एक हिंट देतो. ज्या माणसाने ह्या शब्दाचा शोध केला त्याच्या वडिलांचे नाव दामोदर होते आणि ते मुंबईत दादर आणि अंदमान निकोबार मध्ये सेल्युलर जेल मध्ये राहत होते. तर मी कोणाबद्दल बोलत आहे? हे आहे आजचा तिसरा प्रश्न. आणि आता जाऊया आजच्या चौथ्या प्रश्नाकडे. तर हे आहे, असे म्हटले जाते की हा शब्द रॉबर्ट क्लाइव्ह यांनी शोधलेला. मुंबई ज्याला पूर्वी बॉम्बे असं म्हटलं जात होते तिथे अरबी समुद्राची आणि कच्छ येथे हे पाण्यात राहतात. यांच्यापैकी थोडे जण बे ऑफ बेंगॉल मध्ये पण सापडले गेले आहेत. तर मी हा कुठला शब्द आहे किंवा चला तुम्हाला एक हिंट देतो, कुठला प्राणी आहे ज्याच्याबद्दल मी बोलत आहे? आणि असंच आपण आजच्या शेवटच्या प्रश्नाकडे आलो आहोत. तर आजचा हा शेवटचा प्रश्न. तुम्हाला एक बिल्डिंग ओळखायची आहे. ही वास्तू राम गणेश गडकरी चौकात आहे. ह्या वास्तूचे उद्घाटन 19 जून 1977 मध्ये झाले होते. त्या बँकच्या पुतका ह्या वास्तूचे वैशिष्ट्य आहे. मी कोणत्या वास्तूबद्दल बोलत आहे? तर मला फक्त एवढं सांगा की ती बिल्डिंग किंवा ते वास्तू कुठली आहे. आणि असंच आपण आजचे पण 5 प्रश्नांच्या अंतावर आले आहोत. आणि उद्या तर मी नक्कीच येणार अजून 5 प्रश्न घेऊन आणि आजची जी 5 प्रश्न आहेत त्यांची उत्तरही घेऊन. तर नक्की माझ्या व्हिडिओची वाट पहा. आणि तेव्हापर्यंत तुम्ही लवकरात लवकर न गुगल करता आपलं जरा डोकं लावून आजचे प्रश्नांची उत्तरं मला कॉमेंट्स मध्ये लिहू शकता. माझं जे चॅनल आहे तर ते तुम्ही लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. जर तुम्हाला चॅनल आवडत असेल तर तुमच्या आजूबाजूवाल्यांना पण सांगा आणि त्यांना पण ते बेल आयकन दाबायला सांगायला विसरू नका. आजसाठी एवढंच. मी उद्या तुम्हाला परत भेटेन.
तेव्हापर्यंत काळजी घ्या, आरामात राहा आणि गुड नाईट.